नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. तर मी आज बघा काय करत आहे. तर म्हटलं थोडासा ब्लॉग घ्यावा. मी असे काही ब्लॉग करत नाही, पण आज माझी इच्छा झाली. तर मी आज काय बनवत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर ही साय आहे दुधाची. मी खूप सारी जमा केली होती डब्बाभर आणि म्हटलं की आज तूप बनवावं घरी, नाही का. तर याला मी मिक्सरमधून काढून घेतली सर्व साय आणि थंड पाणी टाकून. तर आता मी याला स्वच्छ धुवून घेते. तर हे पाणी फेकून दुसरं पाणी घेते मी. हे बघा ते पाणी फेकलं मी आणि आता अजून याला दुसरं पाणी टाकते स्वच्छ, नाही का. जोपर्यंत आपण हे छानसं म्हणजे एकदम क्लिअरली पाणी होत नाही ना, पण याला धुत राहायचं. आणि हे पाणी सुद्धा फेकते मी दुसऱ्यांदा आणि मग अजून पाणी घेते. बघा मित्रांनो, तर अजून एका पाण्याला धुते मी. मला स्वच्छ धुतलेलं आवडते, कारण की तुपामध्ये मग कोणताही वास येत नाही. नाहीतर थोडं आंबटपणा नाही का थोडा असतो ना त्याच्यामुळे. तर तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून तूप एकदम घरचं स्वच्छ आणि प्युअर झालं पाहिजे, हो की नाही. तर बघा ही मलाई किती छान आहे ना. तिसऱ्यांदा पाणी फेकत आहे आणि मग चौथं पाणी घेणार आहे. तर बघू स्वच्छ निघेल तर मग स्वच्छ होईल पाणी. तर आता धुवायला नाही लागणार मला. आता स्वच्छ पाणी होत आहे बघा हे. आता याच्यामध्ये काही कोणतंही दूषित असं दिसत नाही, क्लिअरली दिसतंय. तर छानसं म्हणजे तूप बनेल याचं. तर आता शेवटचं एक वेळेस धुवून टाकते. मग मी याच्यानंतर नाही धुणार, पाणी नाही फेकणार, कारण की आता छानच झाला आहे, हा फ्रेश झाला आहे. हे बघा मलाई यम्मी यम्मी आहे. यम्मी यम्मी तूप बनल्या पाहिजे मित्रांनो. तर बघा मी आता गॅस सुरू करते आणि हे मलाई ठेवून देते. गॅस सुरू केली आहे आणि हे बघा असं छानसं मलाई. आता हे याला किती वेळ लागतो बघा. आता सायचं रूपांतर थोडं हे विरघडायला सुरुवात झाली आहे आणि मी याला अजून मंद आचेवर आहे, म्हणजे जास्त फ्लेम नाही आहे. हे बघा रूपांतर होत आहे थोडं थोडं. आता फायनली तूप झालेलं आहे आणि मी याच्यात टाकते हे तुळशी पत्र. याच्याने थोडं टेस्ट येते. आणि बघा तूप फायनली झालं आहे म्हणून त्यांनी आवाज पण दिला. ठीक आहे, मी गॅस बंद करून देते. आता माझे तूप तयार मित्रांनो. आता मी याला थोडं खाली ठेवून देते थंड व्हायला, आणि थंड झाला की आपण याला काढून घेऊ. कलर आलेला की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगाल मला तूप कसं झालं तर मी याला थोड्या वेळाने काढते, कारण की हा खूप गरम आहे ना. तर बघा फायनली तूप झालं थंड आणि मी याला गाळून घेते छानसं. आणि किती झाला ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर झालं माझं तूप तयार. हे बघा मित्रांनो, असं झालं माझं तूप तयार. तर कसे वाटलं तूप बनवण्याची आयडिया नक्कीच कमेंटद्वारे कळवाल मला. सर्वांना हर हर महादेव. बाय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.